नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय पनीर 65. ही डिश हेल्दी तर आहेच आणि त्यासोबत टेस्टीसुद्धा आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. हे पनीर अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मी याचे असे छोटे छोटे क्यूब बनवते आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज कमी जास्त करू शकता. तर अशा पद्धतीने पनीरचे क्यूब तयार केलेत. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं. तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं. नंतर अर्धा चमचा धने पावडर घ्यायची, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि थोडीशी हळद घेतली. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली. आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आणि 2 टेबलस्पून दही टाकायचं. तुम्हाला जर दही टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता. त्यानंतर 2 टेबलस्पून पाणी टाकायचं. या ठिकाणी तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळं साहित्य ॲड केल्यानंतर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी छान बॅटर फेटून झालं आहे. आता यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब केले होते ते यामध्ये टाकूया. आणि आता हे पनीर आणि बॅटर एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या पनीरवरती मस्त कोटिंग आलं पाहिजे. आणि 5 मिनिटं हे असंच ठेवायचं. त्यानंतर आपण हे तळून घेऊया. त्यानंतर इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडक झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे पनीरचे क्यूब टाकूया. गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. हे तेलात टाकल्या लगेच पलटायचं नाही, 1-2 मिनिटानंतर पलटायचं. आणि हे बघा, याचा मस्त कलरसुद्धा बदलला आहे. तर आता हे आपलं पनीर 65 तयार झालेलं आहे. आता हे सगळं काढून घेते आणि एका टिश्यू पेपरवरती हे काढते, म्हणजे यातलं जे काही तेल आहे ते कमी होईल. आणि हे बघा, मस्त कुरकुरीत झालं आहे पनीर. आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे टाकले. जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर यामध्ये 2 हिरवी मिरची बारीक कट करून टाकली. आता 1 मिनिट आपल्याला ही मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता नक्की टाका. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला. मिरची फ्राय झाली की नंतर यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतले ते यामध्ये टाकायचे आणि 2 मिनिटं हे आपल्याला छान मिक्स करून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. खरं म्हणजे हे फ्राय करताना सुद्धा याचा खूप छान वास येतोय. तुम्ही अशा पद्धतीने पनीर 65 दिवसातनं कधीही खाऊ शकता. तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा हे बनवून खाऊ शकता. बरेच लोक हे स्टार्टर म्हणून सुद्धा खातात. तर 2 मिनिटं झालेत आणि आपलं हे पनीरसुद्धा मस्त फ्राय झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने पनीर 65 तयार झालेले आहे. आणि हे बघा, छान क्रिस्पी झालेत. हे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात आणि त्यासोबत हेल्दी पण आहे.
तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील.